तिच्या स्मृती पायगाव संघाची धनंजय अण्णा गवली आणि त्यांच्या समवेत संतोष. आणि धनंजय अण्णा हे स्ट्राईकला असतील आणि नॉन स्ट्राईकला संतोष. आणि गोलंदाजीसाठी कानाई पाये संघाचा गोलंदाज पाहूया. आणि गोलंदाजीसाठी विश्वनाथ पॉवर प्लेचे षटक टाकण्यासाठी 4 षटकांचा हा सामना आहे. आणि पहिले षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्यासाठी विश्वनाथ नंबर 76 आलेले आहेत. समोर फलंदाज आहे धनंजय अण्णा गवली, या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू बॅटची कडा घेतोय. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव मात्र फलंदाजाच्या खात्यामध्ये. 1 धावेने येते श्री गणेश झालेला आहे तिच्या स्मृती पायगाव या संघाचा. चांगला तेज तर्रार चेंडू हाताळला होता. व्हाईट यॉर्कर हाताळला होता विश्वनाथ याने. संतोष तयार आहे खेळण्यासाठी. समोर गोलंदाज विश्वनाथ. लांब लचक असा पावलांचा रनअप. सुंदर असा फटका. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न तिथे झाला होता. पंचांचा इशारा येतो षटकार. संतोष पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे. आपले इरादे ते स्पष्ट केलेले आहेत. आणि नाणेफेक जिंकून जी फलंदाजी स्वीकारलेली आहे जणू ते दाखवूनच देतो का आम्ही का फलंदाजी घेतलेली आहे. पुढचा चेंडू विश्वनाथाचा. समोर आहे फलंदाज संतोष. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन पॉइंटकडे चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज संतोष इथे बाद झाला. आणि मला पडलेला एक प्रश्न आहे की ही धाव घेण्याची काही गरज होती का, कारण षटकार आला होता. एक चांगला फलंदाज इथे बाद होतोय धावबादच्या रूपाने. आठ धावसंख्येवर एक फलंदाज इथे बाद झालेला आहे रिचा स्मृती पायगाव या संघाचा. बेंडू याने अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले आणि संतोषाला माघारी पात्र परतावं लागलं. महेश नवीन फलंदाज मैदानात. महेश आलेले आहेत संतोषाची जागा भरून काढण्यासाठी. पाहूया विश्वनाथ कशा प्रकारची गोलंदाजी करतो. महेशसाठी राईट आर्म राऊंड विकेट. सुंदर असा चेंडू. वेगवान चेंडू. निर्धाव चेंडू. संतोष आऊट झाल्यानंतर कुठे इथे सुटकेचा निश्वास सोडला असेल कानाई पाये संघाच्या क्षेत्ररक्षकांनी, कारण संतोषाच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ते धावबाद झाले. एक निराशाजनक धावबाद म्हणायला लागेल आणि षटकार आल्यानंतर धावबाद झाले होते. सुंदर असा चेंडू पुढे सरसावले होते. कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी विश्वनाथ यांच्याकडून. एक वेगवान गोलंदाज, ते तर्रार गोलंदाज. धावसंख्या 8. 1 बाद 8. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये रिचा स्मृती पायगाव या संघाने धावा बोलण्यात 8. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडूच्या हाताळणे. याही वेळी निर्धाव चेंडू. लगातार 3 चेंडू येथे निर्धाव गेलेले आहेत विश्वनाथाचे. धावसंख्या येते 8. 1 बाद 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे.
आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत रिचा स्मृती पायगाव या संघाचे. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कर्णधार कुणाला गोलंदाजी देतात. आजच्या दिवसातला हा चौथा साखळी सामना आहे रिचा स्मृती पायगाव विरुद्ध कान्हाई पाये. या सामन्यातील विजयी संघ ब्राह्मणदेव भाटाले ह्या संघाशी 2 हात करणार आहे. त्यामुळे ब्राह्मणदेव भाटाले आपण कुठे असाल तर थांबायचं आहे, कारण हा सामना संपल्यानंतर लगेच आपल्याला सामना खेळायचा आहे. पहिल्या दिवसामध्ये झरीमरी अलीमगर हा संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेला आहे. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं केवणी स्पोर्ट केवणी आणि गावदेवी केवणी दिवे हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. तर स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण वेळेचं भान ठेवून इथे सामना खेळायचा आहे, कारण आम्हाला 4 वाजता इथे मैदान खाली करून द्यायचं आहे रेग्युलर संघांसाठी, कारण 4च्या नंतर इथे रेग्युलर सामने होतात. रेग्युलर क्रिकेटचे रजनी क्रिकेट चालू होते डे नाईट, त्यामुळे 4 वाजता आम्हाला ते मैदान खाली करून द्यायचं असतं त्यांच्यासाठी. त्यानुसार आपण वेळेची बचत इथे करायची आहे, ज्या कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. नवीन गोलंदाज रमेश आणि समोर असतील धनंजय अण्णा. आखूट टप्प्याचा चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी आणि अण्णा हे बाद झालेले आहेत. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता धनंजय अण्णा याचा. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण विश्वनाथ यांनी एक चांगला झेल तिथे घेतलेला आहे आणि धनंजय अण्णा यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. 1 धाव काढून धनंजय अण्णा बाद झालेले आहेत. पहिली सफलता मिळते रमेश याला. नवीन फलंदाज सचिन मडवी संघाचे कर्णधार आलेले आहेत. हुक केलेला आहे आणि चेंडू येतोय स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. षटकार. पॉवरफुल हुकचा फटका इथे पाहायला मिळाला सचिन मडवी यांच्याकडून. आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा खरपूस असे समाचार घेतलेला आहे सचिन मडवी यांनी. सचिन मडवी यांनी ओपिनियनमध्ये म्हटले होते की आमच्या संघाची कामगिरी संमिश्र झालेली आहे. 1-2 वेळा आम्हाला चान्स होती सुपर 3 मध्ये पोचण्याची. 2 सामने आम्ही जिंकलेसुद्धा होते, परंतु कामगिरीमध्ये सातत्य नाही आहे. त्यांनी एक दगडाचं उदाहरणसुद्धा दिलं होतं की दगड एका फटक्यामध्ये सुद्धा तो फुटतो आणि तोच दगड फोडायला 10-12 फटकेसुद्धा मारायला लागतात. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ते 14. रमेश पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सचिनसाठी. ओव्हर पिच चेंडू खेळून काढलेला आहे मिड ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेला आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावांची संघाची धावसंख्या 16. सचिन मडवी अतिशय चांगलेसे फटकेबाजी इथे आले एक षटकार. त्यानंतर 2 धावा. 2 चेंडूमध्ये 8 धावा काढलेल्या आहेत. 16 धावसंख्या. पुढचा चेंडू रमेश. समोर आहे फलंदाज सचिन. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा घेतलेली आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल सचिन मडवी याची. असे म्हणतात की 40 नंतर काहीतरी शरीराला मर्यादा येतात, पण असे चित्र मात्र सचिनच्या बाबतीत काही दिसत नाहीये. 18 धावा धावफलकावर. रमेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज सचिन. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. आता मात्र चेंडू आकाशात आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे हजर नव्हता. जीवनदान मिळतोय. 2 धावा तोपर्यंत
काढण्याची संधी होती सचिन याला. 2 धावांची संघाची धावसंख्या आली 20. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. सचिन याने आत्तापर्यंत 12 धावा 4 चेंडू खेळून काढले, 12 धावा काढलेल्या आहेत. एक षटकार त्याच्यामध्ये मारलेला आहे आणि 3 वेळा 2-2 धावा घेतलेल्या आहेत. रमेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी सचिन याला. सचिन आक्रमक असा खेळाडू. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. यष्टीरक्षक भरत दवलीकर सावलेबांचं इथे अपील. निर्धाव असा चेंडू आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. तर उर्वरित 2 षटकामध्ये पाहूया किती धावा काढतोय तो रिचा स्मृती पायगाव संघ. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर जेमतेम 50 धावा तरी काढाव्या लागतील, कारण ते 46-47 धावासुद्धा इथे आरामात चेस करताना आपण बघितलं असतील. कालपासून 46 धावा केवणी स्पोर्ट केवणी संघाने 2 वेळा 47 धावा चेस केल्या. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांमध्ये 20 धावा आलेल्या आहेत रिचा स्मृती पायगाव या संघाच्या. तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आलेले गोलंदाज दिनेश आणि समोर फलंदाज असेल महेश. आत्तापर्यंत एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आहे. खातं उघडायचं बाकी आहे महेशाला. 3 चेंडू डॉट खेळले होते पहिल्या षटकामध्ये. दिनेश तिसरे षटक टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट महेशसाठी. पाहूया महेश कशा प्रकारे सामना करतोय दिनेशाचा. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण या सामन्यांचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता. नीट आणि क्लीन असं प्रेक्षेपण. सुंदर असा चेंडू व्हाईट यॉर्करची इथे हाताळणी दिनेश यांच्याकडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिनेश चांगला चेंडू हाताळला आहे. पहिलाच निर्धाव चेंडू महेशसाठी. महेश लागोपाठ 4था चेंडू इथे निर्धाव खेळलेला आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत बॉलर बॅक ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेकडे चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतलेली आहे. सचिन मडवी स्वतःकडे स्ट्राईक ठेवून आहे, कारण स्ट्राईक सचिन याला पाहिजे. सचिन याच्या बॅटमधून धावा येत आहेत. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 21. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडू टाकून झाले तिसऱ्या षटकातील. दिनेश गोलंदाजी करत तिसऱ्या षटकामध्ये. फलंदाज आहे तो सचिन मडवी संघाचा कर्णधार. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू लॉंग लेग सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढत आहे 27. बॅनर फाडून गेलेला आहे चेंडू, म्हणजे फटका किती जोरदार होता ते लक्षात येईल. सुंदर अशी फलंदाजी सचिन मडवी याच्याकडून. एकाकी किल्ला इथे लढवताना कर्णधार म्हणून जशा खेळीची अपेक्षा होती तशीच खेळी सचिन मडवी याच्या बॅटमधून येत आहे. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. हाही जातो सीमारेषा बाहेर. षटकार. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत सचिन मडवी याच्या बॅटमधून आणि या षटकाराने धावसंख्या होते 33. 2 बाद 33.
वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार आलेला आहे. पहिला षटकार आपण बघायला लॉंग लेग सीमारेषेबाहेर, त्यानंतर वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेला आहे. लागोपाठ 2 षटकार या ओव्हरमध्ये. आता मात्र गोलंदाज दिनेश दबावामध्ये. पाहूया आता मात्र कुठला चेंडू टाकतोय सचिनसाठी. धावसंख्या 27-33. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूला थोडंसं गती कमी केली चेंडूची आणि एक निर्धाव चेंडू. बॉडी लँग्वेज बघून चेंडूला थोडंसं खेचलं. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. हाही चेंडू उडवलाय आणि चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि झेल सोडलेला आहे ते. आणि जीवनदान दिले ते सचिन मडवी आला आणि जीवनदान शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला नक्कीच महाग पडू शकतोय. कारण सचिन मडवी याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या 35. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 35 धावा आलेल्या आहेत. पाहूया शेवटची ओव्हर कर्णधार कोणाकडे सोपवतात. आणि सचिन मडवीला रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी त्याच्या विरुद्ध झाली पाहिजे. असा कुठला गोलंदाज आहे की सचिन मडवी याला रोखू शकेल. 3 षटकामध्ये 35 धावा आलेल्या आहेत. सचिन मडवी वैयक्तिक 26 धावांवर खेळत आहे. 35 पैकी 26 धावा ह्या सचिन मडवीच्या एकट्याच्या आहेत. शेवटचं षटक टाकण्यासाठी जबाबदारी आलेली आहे ती प्रकाश याच्यावर. शेवटचे ओव्हर टाकण्यासाठी प्रकाशाला आणलेला आहे. पाहूया समोर फलंदाज असेलच. महेश याने आत्तापर्यंत एकच धाव काढलेली आहे. 5 चेंडू खेळून काढलेले आहेत. फक्त एकच धाव आलेली आहे. पाहूया एक धाव घेऊन सचिन याला स्ट्राईक देतोय का. कारण त्याला तेच करायचं आहे. एक धाव घेऊन कुठलाही मोठा फटका न मारता फक्त एक धाव घेऊन सचिन याला स्ट्राईकवर आणायचं आहे. एवढं काम जरी महेश यांच्याकडून झालं तरी कौतुकाची थाप पडेल कर्णधाराची. आणि तेच काम केलेलं आहे. फुलटच चेंडू होता. फक्त ड्राईव्ह केलेला आहे एका धावेसाठी. आणि सचिन मडवी याला स्ट्राईकवर आणण्याचं एक महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि डगआउटमध्ये सुद्धा त्याचं कौतुक होत असेल या एक धावेसाठी. धावसंख्या झाली 36. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातले. प्रकाश गोलंदाजी करत आहे शेवटचं षटक. समोर फलंदाज सचिन मडवी. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. स्वतःवरच नाराज झालेले आहेत सचिन. कारण हा जर फटका बॅटवर आला असता तर नक्कीच काही धावा इथे मिळाल्या असत्या. कदाचित षटकार सुद्धा गेला असता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. निर्धाव चेंडू. प्रकाश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखूड टप्प्या चेंडू. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे. झेल बाद. अतिशय उत्कृष्ट असा झेल इथे संपादन करतोय चांगदेव. चांगदेव अतिशय उत्कृष्ट असा झेल संपादन केलेला आहे चांगदेव याने. आणि सचिन मडवी नावाचं वादळ इथे शांत होताना. वैयक्तिक 26 धावा काढून बाद झालेले आहेत. धावसंख्या 36. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना अमोल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रकाश चांगली गोलंदाजी. 3 चेंडू टाकून झालेत. फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. अजून 3 चेंडू टाकायचे आहेत. पाहूया अमोल कशा प्रकारे फलंदाजी करतात. ओव्हरपिच चेंडू होता. चांगला चेंडू हाताळतोय प्रकाश. उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा प्रकाश तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उडवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली
स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथपर्यंत पोहोचले नाहीत. जोपर्यंत तिसऱ्या अंपायरला रेफर केलेला आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद आहे की नाही ते बघायचं आहे. तिसरा अंपायर इथं रेफर केलेला आहे. आमची टेक्निकल टीम बघताना SK एंटरटेनमेंटच्या मदतीने लाईव्ह प्रक्षेपण आपण बघत आहात. रनआउटसाठी रेफर केलेला आहे. नॉट आउट, फलंदाज नाबाद आहे आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या 38. पुढचा चेंडू प्रकाशाचा, समोर फलंदाज अमोल. सुंदर असा फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार होते. फक्त एकच धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. धावसंख्या झाली 39 आणि 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकामध्ये रिचा स्मृती पायगाव या संघाने धावा बनवल्यात 39 आणि कान्हाई पाये या संघाला जिंकण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 40. यानंतर होणारा सामना म्हणजे विजयी संघ आणि जय ब्राह्मणदेव भाटाले या 2 संघादरम्यान सामना होणार आहे. विजयी संघ आणि जय ब्राह्मणदेव भाटाले.
ज्या कोणाची ऑफिशियल एंट्री बाकी असेल तर करून घ्यायची आहे. ज्या संघांची ऑफिशियल एंट्री बाकी असेल तर करून घ्यायची आहे. तर सामना सुरू होतोय. 40 धावांचं आव्हान आहे कानाई पायी या संघासमोर. 39 धावा काढलेल्या आहेत. रिचा स्मृती पायगाव या संघाने 4 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. भरत देवलीकर आणि नॉन स्ट्राईकला असतील विश्वनाथ आणि गोलंदाजीसाठी धनंजय अण्णा गवळी. संघटनेचे अध्यक्ष विरुद्ध संघटनेचे सल्लागार अशा दोन व्यक्तींमधला सामना आहे. दोन संघांमधला सामना आहे. भरत देवलीकर स्ट्राईकला असतील आणि विश्वनाथ नॉन स्ट्राईकला. पहिला चेंडू अण्णा यांचा स्वीप केलेला आहे. चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेने. एक धावाने संघाचं खातं खुलताना येते. फुलटच चेंडू होता. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात केला नाही. बॅटची वरची काढा घेऊन चेंडूला बराच काल हवेत होता परंतु कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. आता मात्र स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार होते. चेंडू अडवतील. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. फक्त एकच धाव. एक धावांनी संघाची धावसंख्या 2. पहिले षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 40 धावांचं आव्हान आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा धनंजय अण्णा. अतिशय सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू. धनंजय अण्णा गवळी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अध्यक्ष विरुद्ध सल्लागार हा सामना आपण बघत आहात. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. चांगल्या चेंडूची हाताळणी. फ्लाईट देत आहेत चेंडूला आणि ते फ्लाईटमध्येच फलंदाज मात खात आहेत. चांगली गोलंदाजी. फलंदाजाचं फुटवर्क तपासून केलेली हे नियोजित अशी गोलंदाजी धनंजय अण्णा गवळी यांची. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र बॅटवर व्यवस्थित आलेला आहेत परंतु क्षेत्ररक्षक तिथे तयार होते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 3 बिनबाद 3. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकाचं मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. सुंदर असा चेंडू. फक्त खडे बॅट इथे फिरवली होती. ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 3. तर उर्वरित 3 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 37. तीन षटकामध्ये 37 धावांची गरज आहे. पाहूया क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला इथे संधी मिळते. पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी झालेली आहे धनंजय अण्णा गवळी यांच्यामार्फत. धनंजय अण्णा यांना फलंदाजीमध्ये काही खास करता आलं नाही परंतु गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. दुसरे षटक घेऊन गोलंदाज अमोल आलेले आहेत क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज भरत देवलीकर. पाहूया या षटकामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते का भरत देवलीकर साहेब यांची. कारण मोठे फटके मारण्यात ते सुद्धा वाकबगार आहेत.
पहिला चेंडू अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट भरत देवलीकरसाठी. पहिला चेंडू हुक केलेला आहे आणि चेंडू जातो या लॉंग लेग सीमारेषे बाहेर चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढलेली आहे ती 7. पहिल्या षटकामध्ये काहीशी संत अशी फलंदाजी राहिली होती भरत देवलीकर यांची, परंतु या षटकामध्ये त्यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि त्याचा वेगाचा वापर इथे केलेला होता. लॉंग लेगच्या दिशेने हा जाणारा एक दणदणीत चौकार पाये का नाही पायेसाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा त्याच अंदाजाने खेळलेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक उभा केला होता आणि सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. 1 धाव. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 8 बिनबाद 8. आता स्ट्राईक लागले फलंदाज विश्वनाथ अमोल. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट विश्वनाथसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत 2 धावा बनवण्याची संधी होती विश्वनाथ याला. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 10. धावा झालेल्या आहेत. पहिल्याच 3 चेंडूवर 7 धावा आलेल्या आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये अजून 10 धावा आल्या तर सरासरी जेवढी पाहिजे होती 10ची ती राखून राहील इथे का नाही पाये. 1 धाव दरम्यान थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला होता चेंडू. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 11. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला असले फलंदाज भरत देवलीकर. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडूचा वेग जास्त होता आणि चेंडू जातो सरळ यष्टीरक्षक सचिन मडवी याच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या येते 11. शेवटचा चेंडू या षटकातला. सोडून दिलेला आहे इथे चेंडू आणि चांगला चेंडू निर्धाव चेंडू. भरत देवलीकर यांनी चेंडू सोडून दिला होता. आशाभूत नजरेने पंचांकडे बघितलं होतं परंतु पंचांचा निर्णय का हा चेंडू निर्धाव आहे आणि अशा रीतीने दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथे संपलेले आहे. 2 षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 11. आता उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 29. 12 चेंडू 29. अशाच प्रकारचे इक्वेशन काल केवणी स्पोर्ट केवणी संघासमोर होतं आणि त्यांनी तो सामना जिंकला होता. खास करून गिरीश पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली होती 3ऱ्या षटकामध्ये. बारा चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. पाहूया कुठला गोलंदाज येतोय 3रं षटक टाकण्यासाठी. निर्णायक षटक असेल 3रं, कारण ह्याच षटकामध्ये समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील. सामना स्पीडअप करायचा आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत आणि 4 वाजता आम्हाला हे ग्राउंड मोकळं करून द्यायचं आहे रेग्युलर क्रिकेटसाठी. तर हे लक्षात असू द्या. तर 3रे षटक घेऊन आहे गोलंदाज संतोष. संतोष आणि स्ट्राईकला असेल विश्वनाथ. सलामीला आलेली जोडी आहे.
अजून खास काही कामगिरी करता आलेली नाही आहे. फक्त भरत देवलीकर यांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. संतोष गोलंदाज. सुंदर असा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला होता विश्वनाथ त्यांनी. दरम्यान एक धाव तिथे काढलेली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात भरत देवलीकर इथे बाद होताना. पहिल्या गडी बाद होतोय धावबादच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये तयार. रमेश आलेले आहेत क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी. 11 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. पहिल्याच चेंडूवर चांगला चेंडू हाताळला होता. संतोष यांनी यॉर्कर चेंडू टाकला होता, त्याच्यावर एक धाव काढली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले. पुन्हा एकदा तयार. विश्वनाथ स्ट्राईकवर असेल आणि गोलंदाज संतोष. 11 चेंडू आणि 28 धावा बनवायचे आहेत. पाहूया मोठा फटका येतोय का. ओव्हरपिच चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगला झेल इथे संपादन केलेला आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तिथे झेल घेतलेला आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे झेल घेतलेला आहे. विश्वनाथ बाद होतोय. चांगला फटका मारला होता, परंतु झेल हे तितकाच सुंदर तिथे घेतलेला आहे. कदाचित 4 किंवा 6 धावा सुद्धा मिळू शकल्या असत्या. नवीन फलंदाज दिनेश. विश्वनाथ हे सलामीला आले होते. सलामीला येताना विश्वनाथ यांनी संघासाठी 4 धावा काढलेल्या आहेत. 4 धावा काढून ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज दिनेश आणि रमेश हे दोन्ही नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत. तर 10 चेंडू उरलेले आहेत. 28 धावा बनवायच्या आहेत. पाहूया दिनेश आणि रमेश कशा प्रकारे फलंदाजी करतात. का कान्हाई पाये संघाकडून रिचा स्मृती पायगाव आणि कान्हाई पाये या दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. 10 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे कान्हाई पाये या संघाला सामना जिंकण्यासाठी. संतोष पुन्हा एकदा तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिनेशसाठी डावखुरा फलंदाज दिनेश. 10 मध्ये 28 बनवायचे आहेत. मोठे फटके आले तरच हा सामना जिंकू शकतो. हो चेंडू उडवलाय. चेंडू जातो सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. काय फटका खेळला होता. खडे हा शॉट खेळला होता षटकारासाठी. दिनेश यांनी डावखुरा फलंदाज आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून इथे सनसनीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 18. 2 बाद 18. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 22 धावा. षटकार आलेला आहे. अजून एक षटकार आला तर विजयाच्या आशा येथे पल्लवित होतील कान्हाई पाये या संघाच्या. संतोष पुन्हा एकदा तयार आहे दिनेशसाठी. आता मात्र दबावाखाली संतोष. षटकार आलेला आहे त्याच्या विरुद्ध आणि तोच दबाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. षटकार आल्यानंतर बॉडी लँग्वेज इथे बदललेली आहे गोलंदाज संतोषाची. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. फुलटॉस चेंडू होता. षटकार जातो की काय, परंतु बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांना इथे रेफर केलेला आहे.
बिमरसाठी बिमरसाठी केला होता बॅट. बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला का? फेअर डिलिव्हरी आहे, फलंदाज बाद आहे. बिमरसाठी रिव्ह्यू घेतला होता आणि फलंदाज बाद आहेत. षटकार आल्यानंतर लगेच दिनेश फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅटवर व्यवस्थित घेता आला नाही. कदाचित या चेंडूवर सुद्धा षटकार आला होता असता, पण तसे काही झाले नाही आहे. दिनेश बाद झालेले आहे. एक महत्त्वाचा फलंदाज इथे बाद झालेला आहे. कानाई पाई या संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये चांगदेव. 18 धावा आलेल्या आहेत. अजून 22 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. चांगदेव नवीन फलंदाज, बारीक शरीरयष्टी असलेला खेळाडू, परंतु फटकेसुद्धा मोठे मारतोय चांगदेव. हो हो, उंचार मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेले आहेत. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. 2 धावा चांगदेव याच्या खात्यामध्ये. 2 धावांची संघाची धावसंख्या 20. आता मात्र 7 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चित पुढच्या षटकामध्ये सामन्याची रंगत अजून वाढलेली दिसेल. 7 चेंडूमध्ये 20 बनवायचे आहेत. चांगदेव स्ट्राईकला आहे. संतोष गोलंदाज सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा तो वाईट. अवांतर धावसंख्येने भर. धावसंख्या 21. 7 चेंडू 21 धावा, 19 धावा. 7 मध्ये 19 बनवायचे आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 23. आता 6 मध्ये 17 बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 17 धावा. मागच्या सामन्यात आपण बघितले की 16 धावांची गरज होती ब्राह्मणदेव भाटाले या संघाला, आणि त्या 16 धावा नवनाथ याच्या बॅटमधून आल्या होत्या. 6 मध्ये 17 बनवायचे आहेत. पाहूया रमेश इथे नवनाथ सारखी कामगिरी करतोय का, की चांगदेव याच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. 6 मध्ये 17 बनवायचे आहेत. पाहूया गोलंदाज कोण असेल या 17 धावा रोखण्यासाठी रिचा स्मृती पायगाव संघाचा. सोनू आई वडुनवगर आयोजित बाल्यामामा म्हात्रे चषक 2024 मध्ये लखलखत्या उन्हामध्ये हा रंगलेला सामना रिचा स्मृती पायगाव विरुद्ध कानाई पाये. सहा मध्ये 17 पाहिजे. पहिल्याच चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच उत्सुकता वाढेल प्रेक्षकांची. आणि त्या 17 धावा रोखण्यासाठी आलेले गोलंदाज गणेश. गोलंदाज आहे तो गणेश आणि समोर फलंदाज रमेश. यमक झुलत आहे दोघांचे, गणेश आणि रमेश. 6 मध्ये 17 बनवायचे आहेत. पहिल्याच चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामन्याची उत्सुकता वाढेल. पहिला चेंडू साइड आर्म पद्धतीची गोलंदाजी, निर्धाव चेंडू. लेट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना गणेश. रमेशसाठी पहिलाच चेंडू निर्धावात हालतोय. आता 5 चेंडूमध्ये बनवायच्या 17. 5 चेंडू आणि 17 धावा. सुंदर असा फटका लॉंगऑफच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. फक्त 2च धावा.
4 चेंडू बाकी, 15 धावा बनवायच्या आहेत. 4 ला 15. एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा प्रेक्षकांकडून. 4 मध्ये 15 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे उमेश यांनी आणि रमेश बाद होतोय. अगदी सीमारेषेलगत हा झेल टिपलेला आहे उमेश यांनी. तर 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 15. 3 चेंडू आणि 15 धावा. प्रयत्न खूप चांगला केला होता रमेशाने षटकार मारण्याचा, परंतु सीमा रेषेलगत चांगला झेल तिथे संपादन करतोय उमेश. शिवाजी नवीन फलंदाज कर्णधार शिवाजी आलेले आहेत. पाहूया शिवाजी याच्या बॅटमधून षटकार निघतोय का चौकार निघतोय. 3 ला 15 बनवायचे आहेत. 3 चेंडू 15 धावा. गणेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटच चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करत. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावा बनवायच्या आहेत. चामदेव काही चमत्कार करतोय का बघायचं आहे. 2 चेंडूमध्ये 14 बनवायचे आहेत. एखादा नो बॉल जरी पडला तरी सामना फिरू शकतोय. सुंदर चेंडू. स्वतःला यॉर्क करून बसले. निर्धाव चेंडू. 1 चेंडू 14 धावा आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे या सामन्यामध्ये. जर गोलंदाजांनी ठरवलं तर हा सामना जिंकून देऊ शकतात. रिवर्स. हो जाता जाता केला इशारा. चौकार.